हॅलो, नमस्कार मंडळी. खूप साधी, सोपी, सिंपल अशी रेसिपी घेऊन आले, जी एकदम हेल्दी, टेस्टी आणि खूप कमी मसाले वापरलेले आहे. तर इथे मी 2 कप मूग आणि 1 कप तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवले. नंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले मूग, तांदूळ, 3 ते 4 हिरवी मिरची, जिरं आणि सालासकट लसणाच्या 4-5 पाकळ्या इतकंच टाकलं. अद्रक मी नाही टाकलं. तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. मिक्सरला जसं डोस्याचं पीठ असतं ना, त्या पद्धतीने वाटून घ्यायचं एकदम बारीक. आणि आपण बनवतोय मुगाचे डोसे. तांदूळ नाही घातले तरी चालतील, पण तांदूळ घातल्याने ना त्याला कुरकुरीतपणा येतो. त्यामुळे शक्यतो तांदूळ घालायचं. नुसते मुगाचे ना ते म्हणजे एवढे येत नाही व्यवस्थित किंवा तव्याला चिकटतात वगैरे असं काही ना काही प्रॉब्लेम होतो. तर थोडेसे तांदूळ तुम्ही त्यामध्ये ॲड करा. नंतर त्यामध्ये आपल्याला फक्त चवीनुसार मीठ आणि हळद एवढंच टाकायचे. अजिबात जास्त मसाल्याचा वापर करायचा नाही. एकदम हेल्दी, टेस्टी, चटपटीत अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. लहान मुलांना डब्यासाठी, नाश्त्यासाठी करू शकता तुम्ही. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅस चालू करून तवा ठेवला आहे. त्यासाठी मी वरती तव्याला तेल लावून घेतलं आहे. डोस्याचं पीठ टाकून मस्तपैकी असा बारीक पातळ डोसा पसरून घेतला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाड पण करू शकता, तो पण छान लागतो. फक्त त्याला थोडंसं शिजण्यासाठी वेळ लागतो. पातळ केला तर तो कुरकुरीत होतोच आणि लवकरही होतो. म्हणजे एक 2-4 मिनिटाच्या आत डोसा होऊन जातो. खूप मस्त अशी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. तर एक वेळा नक्की ट्राय करा. आणि आता हिवाळा येतोय, ते हिवाळा असल्यामुळे त्यात कडधान्य खाल्लेच पाहिजे. खूप छान असतं आणि शक्यतो लहान मुलं वगैरे कंटाळा करता कडधान्य खायचा. तर त्यांना अशा पद्धतीने तुम्ही खाऊ घालू शकता. मी कोथिंबीर वगैरे काही वापरलेली नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वापरू शकता. मस्त गोल्डन रंगावरती असा हा आपला डोसा करून घ्यायचा आहे. साईड पलटी करून घ्यायची आहे. छान असा क्रिस्पी आपला डोसा तयार आहे. तुम्ही बघू शकता. खूप मस्त हेल्दी असा झालेला हा डोसा आहे. मी सुक्या तिळाच्या चटणीसोबत हा डोसा खाल्लेला आहे. तुम्ही केचप, मेयोनीज किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता. खूप टेस्टी रेसिपी. एक वेळा नक्की ट्राय करा. धन्यवाद.